नमस्कार मंडळी. आता उन्हाळा चालू झाला आहे आणि ऊन भरपूर वाढले. त्याच्यामुळे आपल्या शेताला पाणी कमी पडायला लागले. त्याच्यामुळे आपल्या शेतातील पिकाला पुरेसं पाणी भेटावं याच्यासाठी आज आम्ही ड्रिप करणार आहे. सगळ्यात पहिलं तर त्याला लागणारं साहित्य घेतलं. त्याच्यानंतर सुलोचन लावून आपला जो पाण्याचा पॉईंट आहे तिथे जॉईनर लावून घेतला एक. इकडे या बाजूला ड्रिप ठेवले आपली आणि इथं पाईप हातरून घेतलेत. आणि आमचा जरा पाण्याचा पॉईंट आहे तो खाली आहे, त्याच्यामुळे माती इकडं तिकडं ओढून त्याला ॲडजस्ट करून घेतलं. आणि पाईप थोडा जास्त होत होता त्यामुळे त्याला पण कापून आपण जॉईनर लावला होता त्याच्यावरती 3 तोंडी लावायचं होतं, त्यामुळे त्याला आधी सुलोचन लावून घेतलं आणि 3 तोंडी लावलं. 3 तोंडी लावलं कशासाठी, कारण आपल्याकडे शेततळं पण आहे. त्या शेततळ्यात पण पाणी सोडायचं झालं तर त्याला पण एक पॉईंट ठेवला काढून. त्यानंतर काय एक एक पाईप चिटकावायला चालू केला सुलोचन लावून. आम्ही जे पाईप चिटकवलेत त्याच्या मधोमध्ये एक वॉल लावला, कारण पाण्याचं प्रेशर आपल्याला ॲडजस्ट करता यावं. पाईप आणि वॉल चिटकवून झाला की आम्ही मध्येच एक ब्रेक घेतला छोटासा, कारण ऊन भरपूर लागत होतं. कौन है वो कहाँ से वो आया चारों दिशाओं में. माझ्याकडे तर फक्त ड्रिपच्या वरचं प्लास्टिक काढायचंच काम. मी ड्रिपच्या वरचं कागद काढून दिलं की ह्यांचं काम चालू व्हायचं पुढं. कोण ड्रिप ओढत होतं तर कोण काढून देत होतं. आत्ताशी निम्म्या प्लॉटला झाले बघा ड्रिप करून. हे बघा, माझ्याकडे तर फक्त ड्रिपचा बंडल आणायचं आणि त्याच्यावरचं कवर काढून द्यायचं एवढंच काम होतं. ही ड्रिप आम्ही आमच्या नवीन शेवग्याच्या प्लॉटला केलेली आहे. असं वाटत होतं कधी एकदाची एंड कॅप येते आणि सगळं काम एंड होतं. आंतरपिकामध्ये आपला भुईमूग आहे त्याला आपण रेन पाईप लावला आहे आणि शेवग्यासाठी ड्रिप आहे. तर मंडळी, तुमच्याकडे पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे का बरं? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. धन्यवाद.